नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चेला घेतलेला आहे एक विषय सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची यादी. सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची यादी. ठीक आहे मित्रांनो, तर सुरुवात आपण करतोय. सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची यादी खाली दिली आहे. उत्तर भारत, भारतातला उत्तर भाग जो आहे त्याच्यामध्ये कोणकोणती राज्य आहेत आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोण. उत्तर प्रदेश, उत्तर भारतामध्ये सगळ्यात प्रथम नाव येतं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथजी आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. उत्तराखंड दुसरा प्रदेश आहे. उत्तर भारतामध्ये दुसरा जो राज्य आहे उत्तराखंड. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. ठीक आहे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल गुरमीत सिंग. बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. शिबू सोरेनचे चिरंजीव आहेत हे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन. सी पी राधाकृष्णन. त्याचप्रमाणे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आहेत आणि राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आहेत. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आहेत आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये आणखीन एक प्रदेश आहे ज्याचं नाव आहे जम्मू आणि काश्मीर, पण तो केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून त्याला आपण राज्य म्हणत नाही. केंद्रशासित प्रदेश म्हणजे टेरिटरी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, युनियन टेरिटरी. मुख्यमंत्री आहेत रिक्त पद. उपराज्यपाल मनोज सिन्हा. लद्दाख सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याचे उपराज्यपाल आहेत बी डी मिश्र. बी डी मिश्र. ठीक आहे मित्रांनो, चला आता लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्याचे उपराज्यपाल बी डी मिश्रा आहे. त्यांचं नाव परत आलेलं आहे लद्दाखचं. चला पुढे जाऊया आपण पूर्व भारतामध्ये. भारतातला जो पूर्वेकडचा भाग आहे नकाशामध्ये तुम्हाला दिसते पूर्वेकडचा भाग. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. पश्चिम बंगालचे पूर्व भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत आणि राज्यपाल आहेत सी व्ही आनंद बोस. ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत गणेशी लाल. ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत गणेशी लाल. ठीक आहे, फाईन. त्यानंतर सिक्कीम राज्य आहे. सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. त्याचप्रमाणे पूर्व भारतामध्ये अजून एक राज्य आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश लाल कलर मध्ये नकाशामध्ये जे दिसते ती सगळी राज्य पूर्वकडची राज्य आहेत मित्रांनो. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत के टी एस रेड्डी. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे. पूर्वेकडे अजूनही काही राज्य आहेत. मेघालय मुख्यमंत्री आहेत कोनराड संगमा. मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कोनराड संगमा आणि राज्यपाल आहेत फागू चौहान. मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत अनुसुईया उइके. नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत माणिक साहा आणि राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य. त्याचप्रमाणे मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत जोराथाम
जोराम थांगा, जोराम थांगा. आणि राज्यपाल आहेत हरिबाबू कंभमपती, हरिबाबू कंभमपती. ठीक आहे मित्रांनो, चला. पश्चिम भारतामध्ये इथे तुम्हाला हिरव्या कलरमध्ये जी राज्य मार्क केलेली आहेत ती दिसतात आहे. याच्यामध्ये पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस. ठीक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत. गोवाचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्ले. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत आणि राज्यपाल PS श्रीधरन पिल्ले. राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र. त्याचप्रमाणे आता दक्षिण भारतामध्ये जर आपण गेलो खाली, हम्म दक्षिण भारतामध्ये हे आपल्याला दिसतं इथे ग्रीन कलर मध्ये मार्क केलेलं दक्षिण भारत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, 5 राज्य आहेत. ठीक आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आहेत, राज्यपाल थावरचंद गेहलोत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. तमिळनाडूचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत अब्दुल नाझीर. त्याचप्रमाणे तेलंगणाचे मुख्यमंत्री शेखर राव आहेत आणि राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन आहेत. ठीक आहे मित्रांनो. अच्छा, आता आहे मध्य भारत. ठीक आहे. तर मध्य भारतामध्ये काय आहे, तर मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, हा ना, केंद्रशासित प्रदेश दिल्ली आहे आणि पुडुचेरी आहे. तर मध्य भारतामध्ये 2 राज्य आहेत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. त्याचप्रमाणे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल, राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन. केंद्रशासित प्रदेश 2 आहेत, एक दिल्ली, दुसरं पुदुचेरी. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना. त्याचप्रमाणे पुदुचेरी हाही केंद्रशासित प्रदेश आहे आणि ह्याचे मुख्यमंत्री N रंगास्वामी आहेत आणि उपराज्यपाल तमिली सौंदरराजन आहे. अतिरिक्त कार्यभार उपराज्यपालांकडेच आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे भारतातली सर्व राज्य, त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे राज्यपाल, अशा प्रकारे आपण चर्चा केलेली आहे. तर तुम्ही मित्रांनो बीडकेच्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब लगेच करा, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळत जाईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या माहिती या चॅनलवर मिळत जातील. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा, वाचन करा. ठीक आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.